ना भूतो ना भविष्याती असा एक सोहळा आला. बरोबर. कारण का आपण कायमच या विभागात ट्रेंड सेटर म्हणून राहिलेलो. बरोबर. नवीन काहीतरी काय. सध्या जी मनसेचा दीपोत्सव होता. बरोबर. तर त्याच्यात जी लाइटिंग होते पूर्ण विभागात त्या शिवाजीबागच्या पूर्ण गल्लीत गल्लीत असते. तसा करण्याचा आपला मानस आहे. आपल्या बिल्डिंग पासून गेट पर्यंत नाक्यापर्यंत हा एक मानस आहे. नमस्कार, मी स्वप्नील रमेश देसाई. अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या आपल्या यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या मुलाखतीचा हा प्रपंच इथे केला. तर आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत अष्टविनायक क्रीडा मंडळाचे सहसचिव श्री देवेन प्रकाश. नमस्कार देवेन. तर देवेन हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण बऱ्याचशा आता जबाबदाऱ्या मंडळाच्या ह्या देवेनकडे आहेत. तर देवेनला मी पहिला प्रश्न या अमृत महोत्सवी राम जन्मोत्सवानिमित्त हाच विचारेन की या राम जन्मोत्सवाची पूर्वतयारी कशी तू तुझ्या डोक्यात कशी होती आणि कशी तुम्ही ती बाकी पदाधिकाऱ्यांना सांगितलीस आणि कसं आता त्याच्यावर काम चाललं, तर पूर्वतयारीबद्दल आम्हाला सांग. तर आपले जे पदाधिकारी आहेत त्यांचं एक विजन होतं की ना भूतो ना भविष्याती असा एक सोहळा आला. बरोबर. कारण का आपण कायमच या विभागात ट्रेंड सेटर म्हणून राहिलेलो. नवीन काहीतरी काय. तर 75 वर्ष हे वेगळं काहीतरी करण्यासाठी आपण 4 दिवस कार्यक्रम करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यांचेच इनपुट आपण घेऊ. त्या इनपुटच्या हिशोबाने आपण 4 दिवसात काय मॅक्झिमम करू शकतो या हिशोबाने आपण त्याचा आराखडा मांडला. तर विद्युत रोषणाई नॉर्मली आपण कुठल्याही उपक्रमात बघितलं, कुठल्याही कार्यक्रमात बघितलं तर नॉर्मल बिल्डिंगला असते किंवा गेट पुरतं असतं. बरोबर. पण सध्या जी मनसेचा दीपोत्सव होता. बरोबर. तर त्याच्यात जी लाइटिंग होते पूर्ण विभागात त्या शिवाजीबागच्या पूर्ण गल्लीत गल्लीत असते. तसा करण्याचा आपला मानस आहे. आपल्या बिल्डिंग पासून गेट पर्यंत नाक्यापर्यंत हा एक मानस आहे. त्यानंतर विविध उपक्रम घेण्याचं ठरवलंय. जसं आपण पालिका आश्रमला त्या दिवशी आपण केलं. बरोबर. तसंच हे 4 महिने रेग्युलर उपक्रम असतील असेच जे समाज उपयोगी असतील आणि वर्षभर आपण काही ना काहीतरी समाजासाठी काहीतरी करण्याचा आपला मानस आहे. त्या व्यतिरिक्त भंडारा असो किंवा बालक मेळावा आहे, असे विविध उपक्रम आपण उत्सव कालावधीत घेणार आहोत. तसंच आम्ही लहान असताना जे बघितलेलं 50व्या वर्षी जी आपली रथयात्रा शोभायात्रा निघाली होती. बरोबर. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आपला जो संकल्प आहे की आपण तसाच काहीतरी ह्या विभागात रामनवमीच्या दिवशी करण्याचा ठरवलं. बरोबर. तर तो सध्या आपला प्लॅन आहे. देवेन, माझा पुढचा प्रश्न या संदर्भात असणार आहे की ज्या वेळेला हा सर्व उपक्रम हा उत्सव सोहळा आपल्याला ज्यावेळेला साजरा करायचा आहे त्यावेळेला नक्कीच आहे पदाधिकाऱ्यांनी पण सांगितलं, विद्याधर गाडी यांनी पण सांगितलं की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. तर आर्थिक आपल्याला नियोजन करायचंच आहे, पण त्याबरोबर असं काही कामाच्या विभागणी केलेल्या आहे की तू बाबा हे भाग बघायचा, प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक गोष्टीत बघून येतात. त्यामुळे तू कुठली काही जबाबदारी कोणाला दिली असतात आणि ते कसं आपण करणार. तर जसं त्यांनी म्हटलंय की पैशाचा सोंग आणता येत नाही, तसंच कामाचाही आपण सगळा भार एकावरच नाही. बरोबर. त्याचप्रमाणे मला काही गोष्टी माहिती असतील त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स माझ्या पुढच्या पिढीला माहित असेल. बरोबर. किंवा मी कशात चुकीन हे माझ्या आधीच्या पिढीला माहित असेल. बरोबर. त्यामुळे आम्ही हे सगळं विभागून घेतलेलं आहे. आता तुम्ही ही जी पॉडकास्ट वगैरे जे बघताय ती आमची पुढची पिढी आहे ते पूर्ण सापडली. त्यांना आता योग्यरित्या माहिती आहे की सोशल मीडियाचा वापर कसा करून लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या जे सूचना आहेत की हे केलं तर असं चुकू शकतं किंवा हे आम्ही त्यावेळी केलेलं ते चुकलं. बरोबर. तर ते आम्ही शिकवण घेऊन आम्ही प्रत्येक जणांना काम वाटलेलं आहे की तू सोशल मीडिया बघायचं किंवा ह्या एका ग्रुपनी सोशल मीडिया बघायचं आणि जाहिरात जसं पैशाचं सोंग नाही घेत म्हणालच तसं की जाहिरात आम्हाला लहानपणापासून जसं शिकवलं गोविंदाच्या वेळी की जाहिरातवाल्यांना कसं अप्रोच करायचं किंवा त्यांना आपण कसं आपलं जे उत्सव आहे तो कसा त्यांना आपण दाखवायचा की जेणेकरून आपल्याला आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडून मदत होईल. ह्याची थोडीफार ओळख असल्यामुळे एक ठराविक ग्रुप जो आहे जो आम्ही गोविंदाच्या वेळी पण तेच जण जायचो, बाहेर फिरायचो, त्या स्पॉन्सरला भेटायचो, त्या स्पॉन्सरला कसं आपलाच उत्सव त्याला स्पॉन्सर करणं योग्य आहे हे दाखवायचो. तर तो ग्रुप थोड्या दिवसात आता फिरायला सुरुवात करेल किंवा आता काही प्रमाणात आम्ही फिरायला सुरुवातही केली की आपले जुने जाणते जे स्पॉन्सर आहेत किंवा इतर माध्यम आहेत जिथून आपल्याला हा आर्थिक निधी उभा करता येईल तिथे जाऊन आपला पूर्ण कार्यक्रमाचा आराखडा प्रस्तुत करून मग तो
किती खर्च आहे आणि त्यातला आपल्याला किती भार त्यांच्यावर देता येईल हे सगळं बघून त्याप्रमाणे सगळ्या टीम्स आपापलं काम चोखपणे करतायत. नक्कीच. छान. मला आता फक्त शेवटचा हाच प्रश्न विचारायचा तुला, की जसं तू बोललास, की जसं मनसेच्या दीपोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी पार्कला जशी लाइटिंग असते, विद्युत असते, तसं आपल्या इथे करायचा एक मानस आहे, प्रयत्न आहे. तसं अजून आपण काय-काय असं ठरवलंय का? म्हणजे असं म्हणूया, की भव्य प्रवेशद्वार किंवा अजून अशा काही गोष्टी आपण विचारात घेतल्यात? नक्कीच. आपण भव्य प्रवेशद्वार करतो. जसा चिंतामणीच्या मेन गेटला प्रवेशद्वार असतो, बरोबर. पीओपीचा किंवा भव्य असतो, बरोबर. पीओपी फायबर. त्या प्रकारे आपण सध्या चर्चा सुरू आहेत. त्याप्रमाणे आपण तो घडवायचा प्रयत्न करतोय. बरोबर. त्यानंतर बालक मेळावा आहे. महिलांसाठी उपक्रम असतील किंवा विभागातील लोकांसाठी असतील. त्याचप्रमाणे मला आठवतंय आपण 50व्या वर्षी विभागात प्रत्येक घरोघरी लाडू वाटप केले. बरोबर. बरोबर. तेच आपण ह्या वर्षी 75व्या वर्षी आपण पूर्ण करणार आहोत. म्हणजे प्रत्येक घरोघरी म्हणजे आज चिंतामणीच्या विभागात जवळपास 5 ते 6,000 घरं असतील तर त्या प्रत्येक घरात आपला लाडू हा प्रसाद रूपी पोहोचेल. त्या व्यतिरिक्त बालक मेळावा आहे जसं मी मगाशी म्हटलं. बरोबर. आणि आता सध्याच्या घडीला तेवढे उपक्रम आपण ठरवले आहेत. पण जसं जसं मी मगाशी म्हटलं की लोकांचे आपण इनपुट्स घेतो. जर एखादा उपक्रम असा वाटला की नाही हा उपक्रम समाजोपयोगी आहे तर आपण तोही करू. तर त्यामुळे आपण आपली सध्याची होरायझन ओपन ठेवलेली आहे आणि हे सध्याचे फिक्स उपक्रम आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बरेच उपक्रम करतो. बरोबर. धन्यवाद देवेन, तू तुझा वेळ दिलास आणि आपल्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचा हा अमृत महोत्सव एकदम जोशात आणि एकदम उत्साहात झाला पाहिजे, हेच आम्ही सर्वजण ते करतोय. तर तशीच पुढे सुरुवात करूया, पुढे चालू करूया. धन्यवाद.